नमस्कार. जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत आहे. सतत या ना त्या कारणामुळे सतत चर्चेमध्ये असलेल्या डिंगोरे गावामध्ये 23 सप्टेंबर रोजी एक घटना घडलेली आहे. घटना ही तितकीच भयंकर आहे. त्यातले जे जखमी आहेत ते आता पुण्याला उपचार घेत आहेत. ती घटना काय होती का प्रत्येक शेतकऱ्यांच्या म्हणजे पाचवीला पुजलेल्या असतील बांधावरची भांडणं असतील किंवा कोणतीही जागा जमिनीची ही भांडणं आता ह्या भावकीत घडलेली घटना आहे. ही शेरकर नावाची ही दोन कुटुंब राहतात. आजूबाजूला शेती आहे. हे जे शेरकर आहेत त्यांची जमीन थोडी 1 फुटाने वर आहे आणि जे जखमी झालेले होते त्यांचं नाव आहे जखमींचं शंकर गणपत शेरकर. ते 50 वर्षाचे आहे. त्यांची जमीन खाली आहे. 23 सप्टेंबरला काय झालं का ह्या शंकर शेरकरांना कांद्याचं पीक घेण्यासाठी रोप टाकायचं होतं. त्यासाठी जमिनीची मशागत देखील त्यांनी केली होती. त्यातच काय वरती संतोष शेरकरांची त्यांचेच भावकीतले आहेत. त्यांची वर जमीन आहे आणि त्या जमिनीमध्ये काहीतरी काकड्या दूत होते. काकड्या दूत असताना त्या जमिनीमध्ये जे पाईपलाईनचं पाणी होतं ते जास्त झालं आणि ते आलं सगळं वाहून यांच्या मशागत गेलेल्या जमिनीमध्ये. आणि यांना काय जे कांद्याचं बी टाकायचं होतं ते काय टाकता आलं नाही. म्हणून यांनी जाब विचारला का बाबा तू कशाला पाणी इकडे सोडलं, त्याच्यामुळं आमची आता मशागत करता आली नाही. त्याच्यामुळं भांडणं होतात. आता हे जे शंकर गणपत शेरकर जे आहेत तर ते हे जे जखमी आहेत यांची आणि ज्यांनी वरून पाणी सोडलं होतं संतोष अर्जुन शेरकर वय वर्ष 50 यांच्यात भांडणं होतात. थोडीफार हाणामारी होते. हाणामारी होत असताना याच्यामध्ये ही आपल्या आईबापांची किंवा याची हाणामारी होते म्हणून त्या संतोष अर्जुन शेरकरांचा एक मुलगा आहे. आता तो मुलगा अल्पवयीन असल्यामुळं आपण त्याचं नाव घेऊ शकत नाही. तर तो 18 वर्ष पूर्ण व्हायला त्याला फक्त 2च महिने कंप्लीट आहे. तो पुढचा मागचा काहीच विचार करत नाही आणि थेट हातामधलं असलेलं जे खोरं ते खोरं आपल्या शंकर गणपत शेरकर यांच्या डोक्यामध्ये हाणतो. आता ते नशीब यांचं चांगलं तर ते असा हात वर करतात आणि सेम असा हात वर केल्याच्या ते खोरं पडतं इथं अंगठ्यावर आणि अंगठा जागोजागी कट होतो. आणि एवढंच नाही तो वार इतका भयानक असतो का अंगठा कट होऊन ते खोरं आतमध्ये मोठा असा वार करतं आणि सगळं ते बोट तुटतं ते तिथं अंगठा. आणि ते बोट कुठं पडलंय यांना माहित नाही. हे बाजूला येतात बसतात. यांचा पुतणे ज्यांनी FIR दाखल केलेली आहे त्यांचं नाव राहुल विलास शेरकर आहे. त्यांचं चष्म्याचं दुकान आहे उतरला. त्यांना फोन केला जातो का असं असं त्यांना मारहाण झाली. ते तडक त्या ठिकाणी येतात. पाहता येतं काय तिथं त्यांचा चुलता हे जे हे आहेत शंकर वय वर्ष त्यांचं 50 हे तिथं डोक्याला हात लावून बसलेले असतात. त्याच्या बोटातून मोठं रक्त येत असतं आणि डोक्यातूनही रक्त येत असतं. त्यांना पाणी वगैरे देतात. काय झालंय तर पाहतात की त्यांना बोटच नाहीये, अंगठच राहिलेलं नाहीये आणि विचारतात शांत झाल्यावर काय झालं होतं. तर हे सगळे हकीकत सांगतात का मी असं असं जमिनीची खाली मशागत केली तरी यांनी वरून काकडी धुवायचं निमित्त करून ते सगळं पाणी खाली सोडून दिलं. आणि मग हे मी त्यांना विचारायला गेलो तर ते मला शिवीगाळ करायला लागले आणि तुझी सारखी नाटकं आहेत, तुझ्याकडं आताच काय ते बघतो. आणि असं करताना हा जो आरोपी आहे म्हणजे संतोष अर्जुन शेरकर किंवा त्यांची ते काही दुसरी त्यांची बायको असेल प्रतिभा संतोष शेरकर, त्यांचा एक भाऊ आहे नितीन अर्जुन शेरकर आणि अर्जुन तुळशीराम शेरकर वय 70 या सगळ्यांनी मिळून यांना ही मारहाण चालू होती. आणि त्याच्यामध्येच पवीन तो हा कृत्य करून बसतो. आता झालं असं का ओतूर पोलिसांनी लगेच याची दखल घेतली. दखल घेतल्याच्या नंतर यापैकी संतोष अर्जुन शेरकर वय वर्ष 50 आणि नितीन अर्जुन शेरकर वय वर्ष 45 या 2 आरोपींना पोलिसांनी आता अटक केलेली आहे. त्यांना जुन्नर न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली होती. आता पोलीस कस्टडी संपल्यानंतर देखील कोर्टाने त्यांचा काही जामीन मंजूर केला नाही आणि आता त्यांची रवानगी येरवडा कारागृहामध्ये आहे. आता हा जो ज्याने ऍक्च्युली वार केला तो तर त्याचं नाव आपण घेऊ शकत नाही 18 वर्षाला कमी असल्यामुळं. आता त्याला बहुतेक अटक केलेली नाहीये. पण आता यातल्या प्रतिभा संतोष शेरकर ही जी महिला आहे आणि अर्जुन तुळशीराम शेरकर वय वर्ष 70
हे जे संतोष शेरकरांचे वडील आहेत ह्या दोघं अटक करणं बाकी आहेत. आता प्रतिभा आणि अर्जुन हे सध्या फरार आहे, त्यामुळे काय पोलीस काय अजून त्यांचा तपास करून त्यांना अटक करत आहे. तर अशा पद्धतीचा हा गुन्हा घडलेला आहे आणि हे बोट लवकर सापडत नव्हतं. काय आहे का आपलं जर बोट तुटलं तर 1 तासाच्या आत जर ते गेलं व्यवस्थित तर ते पुन्हा मॅच होऊ शकतं. पण त्या घटनेमध्ये ते बोट कुठं पडलं होतं तेच त्या मातीमध्ये समजलं नाही आणि एक दीड तासांनी जेव्हा त्यांनी शोधलं तेव्हा तो डाव्या अंगठ्याचा भाग तो सापडला. आता ते व्हिज्युअल दाखवता येत नाही युट्यूबच्या पॉलिसीमुळं. अतिशय गंभीर असं होतं, ते जागी कट झालेलं आहे असं तुकडं आणि कट होऊन हे कवटी हे झाले. जर तिथं बोट मध्ये आलं नसता अंगठा असा त्यांनी घेतला नसता तर तो वार थेट कवटी कट झाली असती आणि त्या व्यक्तीचा मर्डर झाला असता. म्हणजे आज खून झालाय असं घटना म्हणजे झाली असती. तरी पोलिसांनी आता कारवाई सुरू आहे, कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी आश्वासन दिलंय. आरोपी 2 तिकडे आहे आणि 2 आरोपी आता अटक करणं बाकी आहे. आता हे जे शंकर आहेत त्यांना पहिल्यांदा इथल्या स्थानिक खाजगी दवाखान्यात नेलं होतं आणि आता ते त्यांना पुण्याला हलवण्यात आलेलं आहे. प्रकृती आता त्यांची स्टेबल आहे आणि त्यांचे जर आपण पाहिलं काही हे तर खूपच क्रिटिकल अवस्था होऊ शकली असती. ते जीवावर आलं होतं ते अंगठ्यावर निभावलेलं आहे. तर अशा स्वरूपाची घटना या आपल्या भागामध्ये शेती जमिनीच्या बांधावरून घडत असतात. काय होतं का पोलीस स्टेशनला गेलं तर पोलीस देखील चला भावकीतली भांडणं आहेत म्हणून ते दखल घेत नाहीत किंवा समजूत काढण्याचा प्रयत्न करतात किंवा आपलं काहीतरी चॅप्टर केस कर NC कर असं करून हे करतात. परंतु काय होतंय का मग यामुळं त्यांच्यातली भांडणं जी भावकीतली असतात ती काय अशी मिटत नसतात आणि ही यांच्या कुरबुरी सतत वाढत असतात आणि या रागातून मग त्या मुलांनी अल्पवयीन मुलांनी हे कृत्य केलेलं आहे. अशा घटना अनेक भावकीच्या घडतात. त्याचं पर्यवसन आता यांना मर्डरचा अटेम्प्ट करायचा हेतू बी नसेल, झाली भांडणं म्हणून यांनी मारलं डायरेक्ट. पण उद्या मर्डर झाला असता तर हे अजूनही हे झालं असतं. तर पोलिसांनी अशी ज्या काही गुन्हे असतील भावकीचे वगैरे याची हलक्यात घेऊ नये आणि त्याच्यावर व्यवस्थित कारवाई करावी जेणेकरून त्यांना कायद्याचा धाक राहील. जुन्नर टाइम्स, डिंगोरे, जुन्नर.